मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख हे आता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांच्याबरोबर त्यांची प्रदीर्घ बैठक झाली। त्यानंतर एक आमचं शिष्टमंडळ हे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना भेटून आलेलं आहे। अंबादास दानवे माजी विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली चोखलिंगम यांच्याबरोबरच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत आणि ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे। उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि चोखलिंगम यांची एकत्रित भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ यातले सगळे प्रमुख नेते घेतील। त्याच्यामुळे उद्याच आपण पत्रकारांना भेटून माहिती देऊ असा निरोप शिष्टमंडळाकडून आलेला आहे। माननीय उद्धवजी असतील, माननीय शरद पवार साहेब आणि माननीय राज साहेब यांनी आपल्यापर्यंत हा संदेश देण्याची मला जबाबदारी दिली की जमलेले आहेत, आम्ही येणारच होतो, पण चर्चा अपुरी आहे। आणि उद्या पुन्हा एकदा चोखलिंगम आणि दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त यांची एकत्र जॉईंट बैठक ह्याच शिष्टमंडळाबरोबर होणार असल्यामुळे ती संपल्यावर आणि वेळ तुम्हाला उद्या साधारण 12 वाजता कळवली जाईल। आपल्याला थोडी गैरसोय झाली, आपण वाट बघत थांबलात आमच्याप्रमाणेच, त्याबद्दल क्षमस्व। उद्या आपल्याला या ठिकाणीच यायचं आहे। इकडला पाहुणचार उद्या आम्ही तुम्हाला परत देऊ। धन्यवाद। निवेदनाची कॉपी तुम्हाला आत्ता मिळेल। संदीप कुठे देऊ? हा, निवेदनाची कॉपी जी आम्ही चोखलिंगम यांना दिलेली आहे राज्य आणि दिनेश वाघमारेजींना, बसा तुम्ही। त्या निवेदनाची कॉपी तुम्हाला आत्ता मिळेल आणि ही इथे आहेत कॉप्या। नाही ते मी नाही सांगणार। निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय। चर्चा अपूर्ण आहे। उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत। म्हणजे चर्चा किती गांभीर्याने झाली, खोलवर झाली आपल्याला कळलं असेल। देखिए, बात ऐसी है, आज महाराष्ट्र के प्रमुख नेता जैसे कि शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, राज ठाकरे जी, बाळासाहेब थोरात जी, जयंत पाटिल जी, सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पार्टी के, अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, मुंबई कांग्रेस के अध्यक्षा वर्षा गायकवाड़, रईस शेख समाजवादी पार्टी, दिस ऑल पार्टी डेलीगेशन आज महाराष्ट्र के मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम साहब से मिलने गए थे। और बाद में राज्य निवडणूक आयोग जो है उनके दिनेश वाघमारे जो कमिश्नर है उनके साथ हमारा और एक डेलीगेशन गया। लंबी बातचीत हुई लेकिन बातचीत अधूरी रही। बातचीत कल वापस शुरू होगी। कल यही डेलीगेशन फिर एक बार दिनेश वाघमारे जी और चोखलिंगम जी एक साथ बैठेंगे और हमारी बात सुनेंगे और जो आज प्रश्न हमने उपस्थित की है उस बारे में कल वो जवाब देंगे। तो कल हम वापस आपसे मिलेंगे और आपको अवगत किया जाएगा कि कल कितना बजे हमको डेलीगेशन के साथ मिलना है। भारतीय जनता पक्षानं सुद्धा या शिष्टमंडळात सहभागी व्हावं,
कारण निवडणुका निष्पक्ष पारदर्शक पद्धतीने व्हाव्या ही सगळ्यांची गरज आहे. जसं तृणमूल काँग्रेस जिथे राज्य करते बंगालमध्ये, तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडणूक आयोगाला भेटून हीच मागणी करतायत. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करत आहे. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते आहे. त्याच मागणीसाठी आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आमच्याबरोबर राहावं ही आमची भूमिका आहे. ही राजकीय डेलिगेशन नाही आहे. दिस इज नॉट पॉलिटिकल डेलिगेशन. आम्ही सगळे एकत्र आहोत. देशाचं संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे. सगळे वरिष्ठ नेते उद्या असतील. हर्षवर्धन सकपाळ, आज बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय काँग्रेस नेतृत्वानं ज्यांची नेमणूक केली या डेलिगेशनमध्ये ते या शिष्टमंडळामध्ये आहेत. माझं त्या संदर्भात काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली होती. धन्यवाद. खबर आज तक इंतजार कीजिए कल तक. च्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मातोश्रीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. आयोगासोबतच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मातोश्रीच्या दिशेनं रवाना. तर उद्याच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल. त्यामुळे आजची संयुक्त पत्रकार परिषद ही आता उद्यावर गेलेली आहे, उद्यावर ढकलण्यात आली आहे. उद्या पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा होईल आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात स्पष्टता येईल. आजच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत असं राऊत म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.